बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। भाजपचे 250ही खासदार पुन्हा निवडून येणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। 400 पारचा नारा देणारे 200 वर्ष अडकतील असं सुद्धा राऊत म्हणाले। एका जागेसाठी रोज 12-12 तास वाया घालवतायत। नांदेडच्या जागेसाठी अशोक चव्हाण यांना राज्यसभा दिली असाही हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। 400 पारचा नारा देणारी भाजप 200 पार सुद्धा करू शकणार नाही असा दावा संजय राऊतांनी केला। तर भाजपचे 250 खासदार पुन्हा निवडून येणार नाही आणि त्यामुळे एका जागेसाठी रोज 12-12 तास वेळ वाया घालवतायत असा हल्लाबोल त्यांनी केला। भाजपने परवा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापलं। ती भीती आहे निवडून न येण्याची। भाजपमधले किमान 250 खासदार असे आहेत या ते परत निवडून येणार। 400 पारचा जो नारा आहे तो कदाचित 200 पार पर्यंत थांबू शकेल हे चित्र आहे। रोज रात्रीचे 12 तास वाया घालवत आहे। रोज 12 तास रात्री एका जागेवर चर्चा करतात। अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा दिली। जी जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेच ती जागा टिकावी म्हणून जर भारतीय जनता पक्ष एका नेत्याला राज्यसभा देत असेल काँग्रेस पक्षाचा त्याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे तुम्ही लक्षात घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।